श्री गुरुदेव दत्त. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज गुरुमाऊली यांनी केलेल्या सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथातल्या 13व्या अध्यायाचं काय महत्व आहे, त्याची महती काय आहे, तो कशावरती काम करतो, तो म्हटला असता दैनंदिन जीवनात आपल्याला फायदे काय आहे, त्याचा थोडा इतिहास आणि ते कसं म्हणायचंय, किती म्हणायचंय ते आपण आता पाहूया. प्रथम 13व्या अध्यायात काय काय कथा येतात, त्या मूळ गुरुचरित्रातल्या अध्यायात काय सांगितलेल्या कथा आहेत त्याच्यातल्याच महत्वाच्या ओव्या स्वामी महाराजांनी याच्यात काढून घेतलेल्या आहेत, सारभूत ओव्या. त्यामुळे त्या ओव्या कमी आहेत, पण प्रत्येक गोष्टीचा संदर्भ त्याच्यात येतो. महत्वाच्या ओव्या काढलेल्या आहेत, ते सार काढलेलं आहे त्यातलं एक्स्ट्रॅक्ट. तर ते काय आहे ते पाहू. प्रथम 13व्या अध्यायात नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या शिष्यांसमवेत आपल्या जन्मभूमीला परत येतात, म्हणजे आई वडिलांच्याकडे येतात भेटीला. मुख्य शिष्य त्यांचे 4, त्याच्यात ते 4 मुख्य शिष्य असतात. एक सदानंद, उपेंद्रयती, ज्ञानज्योती आणि कृष्ण माधव सरस्वती. या चौघांसमवेत ते येतात, आई वडिलांचं दर्शन घेतात, त्यांना बोध करतात आणि ह्या भवसागरातून त्यांचा उद्धार करतात. तिथे त्यांची बहीण असते, बहिणीलाही ते उपदेश करतात. तिला सांगतात, गतजन्मी तू पती पत्नीत बिघाड केला होतास आणि गायला लात मारली होतीस, म्हणून तुला कुष्ठ होईल आणि तुझा पती तुझा त्याग करेल. तेव्हा ती शरण जाते महाराजांना. तेव्हा महाराज तिला सांगतात की वृद्धापकाळी तुझा पती संन्यासी होईल, म्हणजे यती होईल, आणि तुझा कुष्ठरोग जाईल आणि तुला मोक्ष प्राप्त, असं सांगून तिथनं ते आपल्या शिष्यांसमवेत गोदावरी तीरावरी येतात. तिथे माधवारण्य नावाचा त्यांचा शिष्य असतो. त्या माधवावर शोकग्रस्त असतो तो. त्याला सम्यक ज्ञानाचा उपदेश करतात आणि त्याची त्याच्यातून मुक्तता करतात. पुढे त्यांच्या असं लक्षात येतं की एक माणूस पोटावर दगड बांधून जीव देतोय. तेव्हा ते त्याला शिष्यांना सांगतात, जा त्याला घेऊन या. त्याप्रमाणे शिष्य जातात आणि त्याला घेऊन येतात. तेव्हा त्याला विचारतात, अरे बाबा, आत्महत्या हा फार मोठा दोष आहे. हे सगळं त्याला सांगतात. विचारतात, तू अशा प्रवृत्त का झालास? तेव्हा सांगतो, मला असाध्य आजार आहे, पोटशुळा. त्या पोटशुळेमध्ये मी काही खाऊ शकत नाही. अन्न हे लोकांचं जीवन आहे आणि माझं ते वैरी आहे, विष आहे मला अन्न. मी काय करणार? महाराज म्हणतात, काळजी करू नको, तू देव पोटभर, मी तुला औषध देतो आणि तुला बरा करतो. तर तेव्हा तिथे सायमदेव नावांचे शिष्य येतात महाराजांच्या दर्शनाला, वाद्यपूजा वगैरे करतात महाराजांच्या, भिक्षेला आमंत्रण करतात. तेव्हा महाराज सांगतात, मी येणार आहे तुझ्याकडे भिक्षेला, पण हा जो ब्राह्मण आहे याला तू नेऊन जेवायला वाढ आधी. तेव्हा सायमदेव म्हणतो, अहो ब्रह्महत्येचं पातकला गेले, आता अन्न वैरी आहे, याला उदरव्यथा आहे, पोटशूळ. महाराज म्हणतात, काळजी करू नको. त्याच्यात वाक्य एक, अपुपान्ने देऊ त्यासी, म्हणजे अनरसे किंवा उडदाचे आंबवलेले पदार्थ ते बनव, वडे वगैरे असे भिक्षेत ते बनव, ते त्याला खायला देऊया आपण आणि औषध देऊया. त्याप्रमाणे महाराज त्याला औषध देतात आणि त्याला व्याधीमुक्त करतात. आता ह्याच्यापासून वाचनाने फायदे काय होणार? तर असाध्य व्याधी, जुनाट रोग, मुख्यत्वे पोटाचा कसलाही आजार असू दे, त्याच्यावर हा रामबाण काम करतो. कुठल्याही व्याधीवर हा उपाय जाणीव आहे. पहिले हा होतो. दुसरं, पूर्वजन्मी आपल्या हातून जी दुष्कर्म घडलेत, वाईट कर्म घडलेत, त्याच्यामुळे जे आपल्याला आलेले भोग आहेत त्याच्यापासून निवृत्ती होते, त्याच्यापासून आपल्याला मोकळीक होते, ते नाहीसे होतात. त्याच्या पुढे समाराधना केलेली असते सायमदेवानी, त्यामुळे अन्नछत्राचं हे पुण्य आपल्याला मिळतं. आणि नैराश्यग्रस्त विचारात जे गुरफटलेले आहेत, म्हणजे आत्महत्यासारखे विचार, नकारात्मक सगळी ऊर्जा ज्यांच्या जवळ गेलेली आहे, त्यातून त्यांना मुक्ती मिळते. सद्विचार, सद्भावना निर्माण होतात. आता याचं पठण कसं करायचं? तर रोज तुम्ही 4, 3, 7, 11, 21 एवढे वेळा ते म्हणू शकता. पण याचं 3 वेळा तुम्ही म्हणून एक अनुष्ठान केलं तरी चालेल. 42 दिवसाचं करायचं, रोज 3 वेळा ते म्हणायचंय.
मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे पाणी अभिमंत्रित कसं करायचंय त्याप्रमाणे ते करायचंय आणि ते तीर्थद्वी प्राशन करायचंय. तर असं करा. ते करायच्या आधी दत्त महाराजांसमोर बसून हे करायचंय, तुपाचा दिवा लावायचा आहे, विडा नारळही ठेवायचा आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प येणं सिद्धी. त्यामुळे संकल्प हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा आहे की महाराज माझी अशी अशी व्याधी आहे, त्याच्यात मला उतार पडू दे, म्हणून मी हे अनुष्ठान करणार आहे. नंतर रोज मी हे माझ्या म्हणण्याच्या परिपाठात ठेवीन, असा संकल्प करून तुम्ही ते अनुष्ठान करा. तो विडा नारळ नंतर उचलून नेहमीप्रमाणेच महाराजांच्या कुठल्याही मंदिरात नेऊन ठेवायचा आहे. तुम्हाला जर काय अशी व्याधी असेल, असे नकारात्मक विचार असतील, पूर्वजन्मांमुळे प्रारब्धामुळे जे काही दोष भोगावे लागत असतील, यापासून महाराज तुमची नक्की मुक्तता करू अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.